पक्ष हातातून गेल्याचं दुःख हे त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक आहे. परंतु ह्याच्या मागची मूळ कारणं ही ह्याच्यावर त्यांनी विचार करणं आवश्यक आहे. आमदार तर गेलेच, पण अख्खा महाराष्ट्रामधली अख्खी शिवसेना, प्रत्येक शिवसैनिक का सोडून गेला? आमचे काही विरोधक आहेत, ज्या विरोधकांना माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, या दोघांमध्ये वारंवार भांडण लावायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना काय ते जमत नाही. सर, नांदेडला ज्या प्रकारे उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री पंजाबचे यांच्यावर हल्ला झालेला आहे, या घटनेवर कसं बघता? या घटनेवर काय अपडेट आहे सर? माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वप्रथम या घटनेची चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ज्या व्यक्तीने हा हल्ला केलेला आहे तो कुठल्या उद्देशाने केलेला आहे आणि त्याच्या मागची नक्की कारणं काय, ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. पुढे काय समितीवर नेमणार वगैरे असं काय आहे का? आपले तिथे स्थानिक जे SP आहेत त्यांना मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत. काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. प्रकरण नेमकं किती गंभीर आहे? ज्यांनी हा हल्ला केलेला आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुळात ही व्यक्ती ही स्वतः त्या गुरुद्वारामध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करते. गुरुद्वाराची मध्ये ते पाहणी करत असताना त्यांच्यासोबतच ही व्यक्ती तिथे सकाळपासून होती. त्यामुळे असं कोणी बाहेरची व्यक्ती तिथे आतमध्ये शिरल्याने त्याने हल्ला केला असं नाही. तिथल्या त्या गुरुद्वारामध्येच काम करणारी ही व्यक्ती होती आणि त्यामुळे कदाचित आता त्याच्यामध्ये हा सिक्युरिटी लॅब्स आहे किंवा नाही आहे हे चौकशीच्या अंती आपल्या लक्षात येईल. सुप्रीम कोर्टामध्ये सर सुनावणी सुरू आहे, पक्ष कोणाचा आहे याविषयी. एकंदरीतच ह्यावरती कपिल सिब्बल एक मोठा आरोप केलेला आहे का एकनाथ शिंदेचं जे पद आहे तेच अवैध आहे, उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री पद, त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. बघा, शेवटी आता एका साईडची फक्त आता आर्ग्युमेंट झालेली आहे. अजून आमच्या बाजूची आर्ग्युमेंट आता अजून सुरू व्हायची आहे. जेव्हा आमच्या बाजूची आर्ग्युमेंट ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला सत्य बाजू ही जगासमोर येणारच आहे. तर मला त्याच्याबद्दल आत्ता काही बोलण्याची आवश्यकता नाही. आता त्यांच्या आर्ग्युमेंटच्या वरनच ते जर का एवढे खुश होत असतील की आमचे विरोधक जर का खुश होत असतील तर त्यांना होऊ द्यात खुश, काय अडचण नाही. परंतु जेव्हा सत्य बाजू समोर येईल, तांत्रिक दृष्ट्या आमची बाजू कशी सत्य आहे, कशी योग्य आहे, हे आमचे वकील जेव्हा तिथे ज्या मुद्दे मांडतील तेव्हा सगळं संबंध जगाच्या लक्षात येईल. निवडणूक आयोगावर टार्गेट केलं कपिल सिब्बल, निवडणूक आयोगाची पूर्ण कार्यप्रणाली त्याच्यावर प्रशिक्षण निर्माण केलं. तर निवडणूक आयोगाने कुठल्या आधारे निर्णय घेतले, मला वाटतं त्यावेळेला मला आठवते की निवडणूक आयोगाला तुम्ही निर्णय घेण्यापासून रोखा, त्यांना थांबवा, अशा पद्धतीची देखील त्यावेळेला त्यांनी याचिका दाखल केली होती, जी कोर्टाने फेटाळली होती. मला वाटतं शेवटी पक्ष हातातून गेल्याचं दुःख हे त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक आहे. परंतु ह्याच्या मागची मूळ कारणं ही ह्याच्यावर त्यांनी विचार करणं आवश्यक आहे की माझ्याकडनं आमदार तर गेलेच, पण अख्खा महाराष्ट्रामधली अख्खी शिवसेना, प्रत्येक शिवसैनिक का सोडून गेला, हा विचार खरं त्यांनी करणं आवश्यक आहे. मला वाटतं ठीक आहे, आता तांत्रिक शेवटी कोर्टामधली आर्ग्युमेंट ही तांत्रिक गोष्टींवरती असते की ते भावनिक नसते. तांत्रिक दृष्ट्या मला विश्वास आहे. आणि ज्यावेळेला विधिमंडळामध्ये अध्यक्षांच्या कडे ज्यावेळेला सुनावणी झाली, मी स्वतः याच्यामध्ये एक साक्षीदार म्हणून होतो आणि त्यामुळे ही केस आम्ही अतिशय जवळनं पाहिलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले ते अतिशय तांत्रिकदृष्ट्या देखील योग्य निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे कुठेही आम्हाला अडचण येणार नाही. संजय राऊत म्हणतात की आमची बाजू सक्षम आहे, त्यामुळे निकाल सत्याच्या बाजूने लागेल. आता हेच संजय राऊत म्हणत होते की आम्ही आता जनतेच्या कोर्टात जाऊ. आता जनतेच्या कोर्टाने जर निकाल दिल्याच्या नंतर पुन्हा आता ह्याच कोर्टावरती त्यांचा विश्वास आता ठेवायला लागलेले आहेत. हे संजय राऊत आहेत की ज्यांनी सुप्रीम कोर्टावरती, हायकोर्टावरती तिथे अतिशय चुकीच्या पद्धतीने ही यंत्रणा काम करते असे आरोप केले होते. मला वाटतं रंग बदलू गिरगिट असं त्यांना म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. सर, एक महत्वाचा मुद्दा समोर येतोय. आज एमईवाडीच्या महत्वाच्या बैठका होत्या सह्याद्री गेस्ट हाऊसला आणि आज एकनाथ शिंदे गैरहजर राहिले. तर एकनाथ शिंदे कुठे नाराज आहेत कारण की पालकमंत्रीचा तिढा सुटत नाहीये. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक महत्वाची बैठक पार पडली, त्याच्यामध्ये हे तिढा सुटला नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी राजकीय चर्चा सुरू. बघा, आता ते कसं आहे, शेवटी आमच्या काही विरोधक आहेत, ज्या विरोधकांना माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, या दोघांमध्ये वारंवार भांडण लावायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांना काय ते जमत नाही. आणि दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय मागील 3.5-4 वर्षापासून आम्ही पाहतोय. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देखील देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत त्यांचा अतिशय चांगला समन्वय होता. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या त्यांच्यासोबत अतिशय चांगला समन्वय आहे. दोघांमध्ये कुठलेही वादविवाद नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेब अजिबात नाराज नाहीत. शेवटी सरकारचा भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री म्हणून
त्यांच्या खात्याचा जो कारभार आहे ते ज्या पद्धतीने ते हाताळत आहेत अतिशय योग्यरित्या हाताळत आहेत आणि ते माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत समन्वयाने ते हाताळत आहेत. पालकमंत्री पदाचा अजून तिढा सुटला नाही, पण कधीपर्यंत होईल काय एकंदरीत सर्वांचं लक्ष लागलं आहे. बघा शेवटी कधीपर्यंत होईल आता ते मी सांगू शकणार नाही, परंतु लवकरात लवकर व्हावा. माझी तर वैयक्तिक इच्छा आहे की तिथे आता भरत शेठ यांच्या हस्ते तिकडे 15 ऑगस्ट तिथे झेंडावंदन होणार आहे, परंतु पालकमंत्री म्हणून तो झेंडावंदन त्यांच्या हस्ते झाला पाहिजे, ध्वजारोहण हा त्यांच्या हस्ते झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. साहेब, एक माणसावर करणार म्हणजे ताडगमधल्या गृहसंख्येला कर मिळणार नाही अशी जाहिरात सोशल मीडियात एका बिल्डरकडून केली, असा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर ज्याने व्हिडिओ तयार केला होता त्याने पुन्हा स्पष्टीकरण पण दिलं की एका वारकऱ्याचा तो फ्लॅट आहे, त्याच्यामुळे त्याला बोलावं मी लागेल. आता ह्याची डिटेल माझ्याकडे आत्ता नाही आहे, परंतु जर का विकणारी व्यक्ती पण मराठी असेल आणि त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय होतो. परंतु आपल्याकडे शेवटी कायदा आहे की आपल्याकडे स्वातंत्र्य आहे आणि अशा पद्धतीने घरं विकत असताना कुठल्याही खाद्यपदार्थावरती बंदी आहे किंवा असे कुठलेही रेस्ट्रिक्शन कायद्यानुसार लावता येत नाहीत आणि म्हणून नक्कीच तो कायद्यासाठी सगळ्यांसाठी समान आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही राजकारण न करता मला वाटतं ह्या गोष्टीला आपण राजकारण न करता पाहिलं पाहिजे. कोणाचा तो वैयक्तिक निर्णय असेल, परंतु कायद्याला धरून जर का नसेल तर तक्रार वगैरे सरकार जर का कोणाची आली तर त्यावेळेस तशा पद्धतीने कारवाई करता येईल. साहेब, शिवसेनेचं